सॅटरडे आणि सकाळी सकाळी माझ्याकडे अशी बघते. काय झालं? हो तू बोलते का? नाही बोलत. सकाळी यांनी मला तयार व्हायला सांगितलं आणि बाहेर चल सरप्राईज आहे सांगितलं. आता माहित नाही कुठे जातोय तर बघूया. तुम्हाला पण घेऊन चलते. हे केवढा हसायला येतं बघा तिला. काय झालं? नाही. आणि काव्या शाळेत गेलेली आहे. काय केलं तू? तू बोल बरं. ताई कुठे गेली सांग. कुठे गेली ताई? असे शाळेत. अबे लेकाना तू तिथे दाबलं लेकाना मला तिथे दाबू दिलं भाऊ. एक्सप्रेस टी चहा प्यायला आणला. चहा प्यायला आणलाय. समोरच्याने गाडी चुकीची लावली त्याच्यामुळे आपल्याला लावायला नाही भेटली. अच्छा तुम्ही गाडी इथे थांबवली म्हणजे आनंद हा. चहा प्यायला आलो पण आनंद. चहा प्यायला. मी या लोकांचं वडा सांबार इडली डोसा खाल्ल्याशिवाय थोडी काय ऐकणार आहे. मग आता हे सरप्राईज होतं. घरी स्वयंपाक केलेला बायकोनी. घरी मी खरोखर पोळ्या भाजी आटपून आलेली आहे. खरोखर हे सरप्राईज होतं. अरे बापरे. अहो चाबी ती चाबी घराची आहे बेटा. ती नाही घ्यायची आपल्याला. बाबा म्हण. बाबा खरोखर आनंदात जात आहे का? क्या बात आहे. पण घरी पोळ्या वगैरे झालेले आहे. नाही तर फक्त चहा प्यायचा. चहा तर घरीच करून दिला असता मी. आलं विलायची सगळंच होतं घरी. मसाला चहा बनवून दिला असता चांगला. फक्त चहा पिण्याच्याकडे. बघू आता कोण काय कर. मी तर खाणार आहे. आणलाय खायला तर मग खाणार आहे. चहा नाही नुसता. छनू तू काय खाणार आहे? पुरी. ओके. वेगळे वेगळे आणले. तनी वेंडा सर ओवर प्लेट म्हणतात. इडली खायची. तू तर पुरी खाणार आहे ना? पुरी खाणार आहे? नाही इडली. चटण्या खोबऱ्याची चटणी आणत आहे वाटतं ना. आणि इकडे गरम. बापरे चांगलंच गरम आहे पाणी. हा इकडे ॲक्च्युली आता थंड आहे ना वातावरण थोडंसं. जेमतेम 15 दिवस झाले पावसाळा संपून. तर त्याच्यामुळे इकडे गरम पाणी मिळत आहे. घ्या सुरू करा. पापा गरम आहे ना? कसं आहे पापा? गरम. हां चालेल. हो थांब. पुरी खाते ना तू? इकडे हे असं केळाच्या पानावर देतात. पाणी नाही. पाणी गरम आहे. पाणी सांगेल. कोणाचं संपवा. पाणी नसतं. आणि कांद्याची पाणी पोळी पाहिजे. पुरी नको. इडली नको. डोसा नको. हे की नुसती भाजी सोबत खाते. नको आहे. नको आहे. हे झाले प्युअर साऊथ इंडियन. इडली अशी वरणपोळीसारखी कुचकरून खातात आहे हे. हो रावसाहेब. हो रावसाहेब. तुम्ही का बरं या लोकांसारखं खाऊन गेले? जैसा देश वैसा बेस.
लागते माहिती आहे का? ही ॲक्च्युली इकडची खरी पद्धत आहे इडली खायची. डोसा सुद्धा खाताना ते डोस्यावर सांबार टाकून देतात आणि मग कालवत बसा डोसा. हा मी चहा ऑर्डर केला होता. इकडे चहा हा असा येतो आणि असा मिक्स करायचा असतो. साखर टाकून आणून दिलेली असते आणि असा मिक्स करायचा असतो. जे इकडे साऊथ इंडियामध्ये फिरायला येतात ना त्यांनी नक्कीच हा चहा ट्राय करा. अजून वर तो मला म्हणेल भैया आप यही काम करो. थंड होऊन जाईल खूप चहा. चिकू काय झालं? पाणी सांडलं. तिला तुमच्या जवळ आहे. ट्रैफिक में फंसा हूँ तो मुझे लगता है मैं आधा एक घंटे तक नीट बस म्हणा. गरम आहे तू. तुम्ही गाडी का पलटवताय? घरी जायचं चुपचाप झोपायचं. जेवायचं आणि झोपायचं ना 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 बाहेर फिरू ना. मग आता एवढं चांगलं सरप्राईज दिल्यावर कुठे घरी नेता? नाही काव्या राणी येणार आता घरी. काव्याला वेळ आहे ना. साहेबांनी एकदम छान सरप्राईज दिलं. पोटभर नाश्ता झाला 11:30 वाजता. आता जेवण ड्रॉप. हो की नाही? ही मला तिथे पोळी करून नेली. हिला पोळी खायची होती तिथे. घरी मी पोळ्या केल्या. तिथे पुरी आणि डोसा इडली काही पण खाल्लं असतं. ते नाही पोळी. तुला पोळी खायची? हो की नाही? हो की नाही? हो की नाही सांग. हा हो. कसं हो म्हणते? ते तिने सोप खाल्ली ना त्याच लाळ आली. खाऊन घे. ती बोलली ना. अच्छा म्हणून बोलत नव्हती ही. चाव कर खाऊन घेते. बघू ते कर. पाहू ते काय तोंडात. हा चाव कर. तिने ना खाली दाबून ठेवलाय ते. चला ना एक चक्कर रिलायन्स मारू. नाही भाजी मला हेअर कटिंग नाही ना कटिंग तर काय लगेच 5 मिनिटं एकदा बघून घेऊ ना. काही फ्रेश भाजी आली आहे का? पालक वगैरे आलाय का? है ना? काय खाल्लंय? बस चाव कर खाऊन घे. जे साऊथ इंडियामध्ये फिरायला येतात आपले नॉर्थ इंडियन्स त्यांना बऱ्याच गोष्टी इकडच्या माहीत नसतात ज्यांनी फजिती होऊ शकते. ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं, इकडे जेव्हा तुम्ही फिरायला येता तेव्हा यांचा जो नाश्त्याचा वेळ आहे तो सकाळी 7 ते 11च आहे. 11 मॅक्स हे आहे. मी बोलता मेमरी फुल झाली म्हणून हे पुढे गेलेले आहेत. मी हे सांगत होती की जेव्हा तुम्ही इकडे याल फिरायला तर इकडचे काही वेळा ह्या तुम्हाला अगदी कटाक्षाने पाळायच्या आहे. हे लोक खूप प्रॉम्प्ट आहे वेळांच्या बाबतीत. सकाळी नाश्त्याची वेळ ही 7 ते 11. 11 खूप झाले. 10:30 पर्यंतच तुम्हाला चान्सेस आहेत काही मिळायचे. इडली डोसा, त्याच्यानंतर वडा सांबार वगैरे, पुरी भाजी, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उत्तप्पा वगैरे हे ऑप्शन्स. त्याच्यानंतर 11 नंतर इथे मिल्स रेडीचा बोर्ड लागलेला राहील. तर तुम्ही जर इकडे फिरायला याल तर ही वेळ अगदी आवर्जून पाळणे. आणि त्याच्यानंतर जेवण हे 11 11:30ला जे सुरू होतं तर साधारण 3 पर्यंत, 3 खूप झाले, 2:30-3 पर्यंत मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर मग काहीच नाही मिळणार. सरळ 5 वाजल्यापासून यांचा इव्हिनिंग स्नॅक्सवाला हे सुरू होतं. तर त्याच्यात तुम्हाला केळाचे भजे, वडा सांबार, परत जे सकाळचा मेन्यू असतो तो रिपीट होतो. तर पुरी भाजी, इडली, डोसा, उत्तप्पा, वडा, केळाचे भजे, यांचे केळाचे भजे खूप छान असतात. तर हे सगळे मिळतील. पण हे मग 7 पर्यंत. मग 7 नंतर परत जेवणाचे ऑप्शन्स सुरू होतात. तर हे जेवणाचे गोष्टींसाठी तुम्ही हे नक्कीच लक्ष ठेवाल वेळांची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे जेव्हा याल तेव्हा मंदिरं जर फिरणार असाल तर इकडे सगळ्या मंदिरांचं टायमिंग आहे सकाळी 6 ते सकाळी 12. तर 12 पर्यंत तुम्हाला बघणं आहे. त्याच्यानंतर मग सरळ 4 वाजता मंदिर उघडतं. 4 ते मग 7. तर अशा ह्या काही गोष्टी यांच्या अगदी फॉलो करा म्हणजे लक्ष ठेवा वेळांकडे आणि तुमचं ट्रिप एन्जॉय करा. चला आता आम्ही रिलायन्स जातो. हे पुढे गेलेले आहेत समायराला घेऊन. बघू आता भाजी काय आलेली आहे. ट्रक तर आलेला आहे. बघू आता. पालक मिळाला.
कोथिंबीर पुदिना 3 जोड़ी पालक घेतली, 3 कोथिंबीर हाँ और पुदीना हाँ पुदीना की चटणी आपण अभी जायके बनाएंगे. पालक ही चांगला आहे. चांगलं आहे, बऱ्यापैकी चांगलं. 3 घेतलं होतं. हां 3 आहे. हां समारा भाजी घेतली हो. आणि आज हेही चांगले आलेले आहे, बरी महाग आहे. हां मोठे आहेत छान. काय करते तू? आम्ही घेतले आहे केळं. ही कर्पूरवल्ली जात आहे केळांची. ही खूप छान आहे आणि अगदी आपल्या बोटाच्या याच्यात तळहाताच्याही पेक्षा लहान आहे. तर ही याच्यापेक्षाही लहान अजून एक बोटा एवढं केळ येतं. आणि ही कर्पूरवल्ली आहे. हे अतिशय गोड आहे. ते विलायची केळ म्हणतात ते वेगळं आणि हे वेगळं. हे खूप सुंदर केळ आहे, अतिशय गोड असतं हे. आणि हे एवढे हिरवे गच्च आणलेले आहेत त्याच्यात, ते आता एक 2-3 दिवसात पिकतात. तर ते पिकता पिकता खूप सुंदर असे छान होतात, खराब नाही होत हे केळं. त्यानंतर मिळाला आहे पालक. पालक आहे. त्यानंतर भरपूर असा पुदिना आणि कोथिंबीर घेतलेला आहे फ्रेश. त्यानंतर घेतले आहे काकडी. ही काकडी आहे वेगळी थोडी, चायनीज काकडी म्हणतात काहीतरी याला. ही वेगळी आहे. हे आतापर्यंत इकडे करैकलला नाही याचे, आपल्या तिकडे तर भेटतच असतील. या खूप छान आहेत. आपण सीडलेस काकड्या आहेत या. हे आहे. त्याच्यानंतर मी घेतल्या आहे हिरव्या मिरच्या. तर माझं जसं जमेल तसं मी ठेचा बनवेल. छान हिरव्या मिरच्या पण मिळालेल्या आहेत. अगदी ठेच्यासाठी घेतल्या मी स्पेशल. आणि पालक वगैरे आहे. पनीर घेतलं आणि डाळिंब घेतले. तर आता ही सगळी भाजी लावायची आणि बघू आता. काय आणलं म्हणते? अरे देवा, छोटे छोटे गोटे आणले हिने. वाह. मी बसू? सर्टिफिकेट दाखवायचे आहे. ओके. हे कोणतं आहे? नॅशनल यूथ डेचं. हां हे आज भेटलं ना? नाही फर्स्ट स्टँडर्ड. हां हां फर्स्टचं आहे. हां हे अजून हे पण फर्स्ट आहे. कलरिंग कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर हे बालभारती प्रमाणपत्र उत्कृष्टम. त्याच्यानंतर हे आज भेटलं आहे. हे आज भेटलं आहे. मस्त. त्याच्यानंतर हे पण, हे आज नाही भेटलं. हां हे तर ते आपण गेलो होतो नागपट्टणमचं. किती झाले टोटल सर्टिफिकेट? 1 2 3 4 5. गुड. हे या ट्रॉफीज या भरतनाट्यमच्या आहे. 3 आहेत ना या? मस्त. आता हे फक्त व्यवस्थित ठेव. हे वेगळं ठेव व्यवस्थित ट्रॉफी, आणि सर्टिफिकेट त्या याच्यात लावून ठेव.
तर काव्य शाळेतनं आल्यानंतर तिचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर मी थोडेफार भांडे होते ते घासून घेतले आणि झालं. आजचा हा सॅटर्डेचा सकाळपासून दुपारपर्यंतचा आमचा वेळ असा गेला. आम्ही असंच रिलॅक्स सॅटर्डे संडे असतो, कारण सोमवार ते शुक्रवार काव्याची फुल डे शाळा असते. तर ती 7 वाजता उठते, 8 वाजता ती शाळेत जाते आणि संध्याकाळी 4 वाजता येते. तर ती पूर्ण थकून गेलेली असते. तर आम्ही शक्यतोवर संध्याकाळी इमर्जन्सीशिवाय बाहेर नाही जात. तर आता आज सॅटर्डे आणि संडे आम्ही असंच रिलॅक्स असतो. आणि तुम्हाला जर इकडचे नवीन व्हिडिओ बघायचे असतील, मी इकडे कराईकलला राहते. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी हे सांगते आहे की पॉंडेचेरीमध्ये कराईकल येतं. तर मी कराईकलला राहते आणि त्याच्यामुळे इकडे हे जरी पॉंडेचेरीमध्ये येतं तरी पण तमिळनाडू पूर्ण कल्चर हे तमिलियन कल्चर आहे. तर तुम्हाला इकडे साऊथ इंडियाच्या बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील आपल्या व्लॉग्सच्या थ्रू. आणि जे नॉर्थ इंडियातनं इकडे मुली शिकायला येतात किंवा कोणी जॉबला येतं, तर त्यांना पण हे माझे व्लॉग्स निश्चित उपयोगी पडतील. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन बघायला मिळेल. थँक्यू सो मच.